वेलकम टू ट्रॅव्हल अँड स्टे। नमस्कार, मी चैत्राली आज तुम्हाला फिरायला घेऊन जात आहे देवबाग बीचवर। कोकोनट कॉटेजमध्ये आम्ही राहतोय। तिथून अर्ध्या किलोमीटरवर एक जय गणेश मंदिर आहे। देवबागला जायच्या आधी आम्ही या मंदिराला भेट दिली। या मंदिरात छान पक्ष्यांचे किलबिल आवाज ऐकू येत होते आणि खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं। आता आमची रिक्षा निघाली आहे देवबाग बीचला। कोकोनट कॉटेज पासून देवबाग बीच फिरवून आणण्याचे रिक्षावाल्याने 600 रुपये ठरवलेले। आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देवबाग बीचची सगळी माहिती तर मिळेलच, बोटिंग, तिकडचे रेट, शिवाय तिकडे कुठे चांगलं फूड तुम्हाला मिळेल याची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। नवीन ठिकाणांना माझ्याबरोबर फिरायला या आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करा। मालवणच्या या छोट्या छोट्या रस्त्यांवर फिरतच राहावंसं वाटतं। दुतर्फा गर्द झाडी, त्यांची सावली, मध्येच लागणारा समुद्र किनारा, ह्यात मन अगदी गुंग होऊन जातं। हा कुठला समुद्र आहे का नदी आहे? कर्ली नदीची खाडी आहे आणि हे रिव्हर कोस्ट म्हणून फार फेमस रिसॉर्ट आहे इकडे खाडीला लागूनच। असा व्ह्यू पण दिसेल तुम्हाला। छान सिटिंग अरेंजमेंट केली आहे। हे हॉटेल्स कसे, ये तुझा फोटो काढते। बोटी आहेत तिकडे। हे रिव्हर कोस्टचं हॉटेल आहे, रिसॉर्ट आहे। झोपाळ्याच्या समोरच आपल्याला दिसत आहे बॅकवॉटर। हाँ, हे बॅकवॉटर आहे, बॅकवॉटर आहे देवबागचं। देवबाग बॅकवॉटर आहे, देवबागचं बॅकवॉटर आहे आणि आपण इकडून बोटीने जाणार आणि आयलंडला जाणार। चला जाऊया। देवबाग बीचला आलोय। बोटचं बुकिंग इकडे होतं
वेगवेगळ्या टाईपच्या बोट्स आहेत. मिनिमम 700 आणि मॅक्झिमम 5,500 अशी बोटीची कॉस्ट आहे. तुम्ही काय काय कव्हर करताय त्याच्यावर आहे आणि त्याचा फोटो हा साईडला मी दाखवलेला आहे. आणि तुम्हाला जर डॉल्फिन आणि सीगल बघायचे तर तुम्ही सकाळी आलात तर दिसेल. भरतीच्या वेळेस नाही दिसत, संध्याकाळी किंवा दुपारी भरती चालू होते. मी 700च्या बोटीचं तिकीट काढलंय आणि तुमच्याशी शेअर करू एक्सपिरियन्स. हा करली आता चाललोय आम्ही या बोटीत बसून. आता सुनामी आयलंडचा रूल आहे चप्पल घालून जायचं नाही. आपण चपला ठेवतोय बोटीत. चला श्रेया जा. पाण्याचा आवाज फार छान असतो. श्रेया स्माइल. किती गड ग. अच्छा 2022 पर्यंत इथे सगळे ऍक्टिव्हिटीज म्हणा किंवा हॉटेल वगैरे इथेच होते. 2022 ला जेव्हा पावसाला पूर येतो तेव्हा इथली वाळू स्प्रेड झाली, पसरली. त्याच्यामुळे हाईट कमी होती. भरतीला 5-6 फूट पाणी सुरुवात इकडनं होती. ओटी असेल ना, पूर्ण ओटी असेल तर आरामात इथे उतरता येतं. अच्छा अच्छा म्हणून हे आयलंड आहे पण ह्याच्यावर पाणी आलंय बरं का. हा हे बघा आता इथे बघा वाळू दिसते. आता आलोय सुनामी आयलंडला. चला उतरतायत हळूहळू. हळू उतरा. अय्यो थोडी भिजावं लागली. थोडासा बीज झाला. ये उभी राहू शकते पण मजा करा आता तुम्ही. छान वाटतंय. म्हणजे आम्हाला वाटलं किती काय उन्हात काय जायचं पण छान गार वारा लागतंय. काय करतायत? फिश येतात का इकडे? हाय. आम्ही मस्त देवबागच्या सी मध्ये राईड करतोय आणि सुनामी आयलंड पण पाहिलं. भरती आलेली त्यामुळे ते पाण्याखाली गेलेलं आणि वॉटर स्पोर्ट्स करण्यासाठी एका ठिकाणी त्यांनी आयलंड बनवलंय खास. तर त्या आयलंडवर वॉटर स्पोर्ट्स वगैरे आम्ही काय केले नाही. पण जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स करायचे असतील तर देवबाग प्रेफर करा. इकडे थोडे जास्ती वेळ वॉटर स्पोर्ट्स मिळतात आणि मोठ्या राईड असतात त्यामुळे तुमचे पैसे जरा वसूल तरी होते. मालवणचे वॉटर स्पोर्ट्स फार कमी वेळ असतात आणि स्कुबा करायला पण देवबाग
छान आहे, कारण इकडे खोल समुद्र आहे, त्यामुळे स्कुबा इकडे छान होतं. आणि ही बोट आहे ना, या बोटीला असं वरती शेड आहे, त्यामुळे उन्हात जरी तुम्ही आलात तरी तुम्हाला गार थंड वारा या बोटीवर छान एन्जॉय करता येतो. म्हणजे आता आम्ही उन्हाची वेळ आहे, मी येणारच नव्हते, पण म्हटलं आता आलोय तर बघूया. तर इथे इतकं छान वाटतंय, गार वारा आहे. जोपर्यंत तुम्ही बोटीत आहात, वरती शेड आहे, तोपर्यंत छान वाटतं. ऊन अवॉइड करून तुम्ही असं छान राईडला जाऊ शकता. कसं वाटलं तुला? आणि गरम होतंय का? नाही, अजिबात नाही. अजिबात नाही गरम होते. अरे वा, वारा येतोय ना. आणि तिकडे तू आयलँड वर उतरलेली, ते कसं होतं तिकडे? नॉर्मल पाणी आहे, तेवढं डीप नाही. डीप नाहीये ना? फक्त इथपर्यंत पाणी आलेलं. हो. हे आहे रिव्हर कोस्ट हॉटेल, जिथे आपण बोटीत जायच्या आधी एक फेरफटका मारून आलोय. आणि आता आम्ही तिकडेच जेवायला जायचं ठरवलेलं, पण आम्हाला अशी इन्फॉर्मेशन मिळाली की एवढं काही खास जेवण नाही आहे तिकडचं. सो दॅट त्यांनी आम्हाला दुसरं ठिकाण सजेस्ट केलं आहे जेवायला. त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला आता देईन. हे आहे सुमन भोजनालय. तुम्हाला जर जेवायचं असेल तर इथे नंबर दिला आहे, इथे कॉल करून आधी ऑर्डर देऊन ठेवू शकता. चला, आम्ही ऑर्डर दिली आहे, त्यामुळे आमचं जेवण तयार आहे. छान शेड आहे इकडे, त्यामुळे उन्हात थोडी रेस्ट मिळेल. लेट्स सी आपण जेवण कसं आहे सांगते. आम्ही इकडच्या भोजनालयात ऑर्डर देऊन ठेवलेली, त्यामुळे बोटमधनं उतरल्यावर भोजनालयापर्यंतचा रस्ता दाखवण्यासाठी भोजनालयातून एक छोटासा मुलगा आम्हाला रिसीव्ह करायला आला होता. हे बघून आम्हाला खूप बरं वाटलं. व्हेज शाकाहारी थाई 180, सुरमई थाई 450, पापलेट थाई 400. तर आपण बघूया कसं आहे जेवण इकडचं. आम्ही पहिल्यांदाच आलो आहे देवबाग बीचच्या जवळ. कोळंबी थाळी परत घेतलेली आहे. कोळंबी लवण कसं आहे, छान रव्यात फ्राय केलेली आहे. हे नुसतं खाल्लं तर हे पण खाल्लं ना नुसतं. हे कोळंबी सारखेच लागतं. कोळंबीच आहे ती सुकवलेली. तिकड ना नॉर्मल इकडे कोळंबी नाही, कोळंबीचाच रस्सा आहे तो. आपण इकडे असं लागमध्ये आहे का? कोयता माझा फील येतो. खाली तर होईल कसं मध्ये काय छान आहे रे व्हेज थाई. मटकीची भाजी छान आहे. अरे वा. बटाट्याची भाजी पण छान आहे. हां, व्हेज थाई एकदम सुंदर आहे. आणि गुलाबजाम मिळाला आहे स्वीटमध्ये. नाही कशी आहे? हा आता परत बोलले हे आहे कार्ली नदी. कार्ली नदी आहे आणि पुढे आहे अरब समुद्र. अरे किती मस्त आलते मग.
पुढे आहे अरबी समुद्र. अरबी समुद्र आणि जो मधला पट्टा आपल्याला दिसतोय तो आहे संगम. तर आपण आता आलो आहोत संगम च्या जवळ. तर इथे तुम्ही जे बघताय तर हे आहे कार्ली नदी, त्याचं पाणी हे, आणि या बाजूला जे आहे हे आहे अरब समुद्र. तर दोन्ही एका ठिकाणी भेटतात. तर तुम्ही बघत असाल आता की दोन्ही जे पाणी आहे ते एकमेकांना भेटतंय, म्हणून याचं नाव दिलं आहे संगम. एक उजव्या बाजूने लाट येते आणि एक डाव्या बाजूने लाट येते. काय मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? आता वेळ झाली आहे ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करायची, व्हिडिओला लाईक करायची आणि पुनर्मिलापम म्हणायची.